तर चला तर मित्रांनो अजून एक नवीन ब्लॉग बरं. तर आजच्याला आपण कुठं चाललेलो आहे ते नंतरून सांगू. त्याच्या आधी गोरा गोरा चहा पिऊ आपल्या गोऱ्या गोऱ्या भावड्यावानी. तर इथनं आपण चाललेलो आहे मुंबईला. तर तौशल भाई आपल्याला सकाळ सकाळीच मुंबईला सोडायला निघालाय. तर इथनं आलो आपण ठेशनवर. तर ठेशनचा हालत आता सध्या वाईट आहे. तर चांगलं होत्यान. तर तवर तिकीट घेऊन इथं पाहिलं तर काहीच गर्दी नव्हती. पण जसं 8 वाजलं तशीच पुण्याला जाणाऱ्या लोकांची गर्दी वाढली. तर म्हणाय पाहिजे आपल्या उरुळून पुण्याला लईच जण कामाला जातात. तर तेवढं तर समोरनं आपली रेल्वे आली. तर तौशल भाईला गुड बाय म्हणून जाऊन रेल्वे तिथनं जाऊन बसलो वर. कारण वर लय मजा येते. आता कुणाला मजा येते ते त्याचं त्याला माहिती. तर तिथनं आला खंडाळा घाट. तर खंडाळा घाटाचा सीन घेण्यासाठी खाली उतरलो की एवढा भारी घाट आणि पावसाळ्यात तर सांगायलाच नको. तर तिथनं आपण पोहोचलो कल्याणमध्ये. कल्याण स्टेशनवर खाली उतरले एवढ्या जळायला लागायला लागलं की सांगायला नको. गर्दी तर सांगायलाच नको. आता ही गर्दी बघा तुम्ही फक्त कसं वर चढायचं. तर तिथनं कसं बसं वर आलो आणि येऊन वडापाव आणि गेटोरेट पेलो. तवा कुठं जागा आलो आणि त्यातल्या त्यात येणी यायला अर्धा तास लावला. त्यातलं तर स्टेशन एवढं मोठं की मला कुठं जायचं ती समजाना. तर कसं बसं फोनवरच डायरेक्शन घेऊन आलो ते पोलीस स्टेशन समोर. तवा कुठेही मला गावले. तर तिथनं हिला म्हणलो चल घरी आता. तरी म्हणली थांब घरी नको लगेच जायला, आपण पहिला जाऊन शॉपिंग करू. इथं शॉपिंग एक थांबा ना. आणि ते नंतर आम्ही आलो उल्हासनगर. तर उल्हासनगर कपडा मार्केट ज्यांना माहिती त्यांना माहिती की इथं कपडे एकदम ब्रँडेड आणि स्वस्तात मिळतात. तर इथं काही एक दुकान नाहीये. इथं 4 दुकानं फिरल्यानंतर कुठं जाऊन येऊ कुर्ता आवडला हिला आणि मला घालून बघा कशी बघते का. तर तिथनं घरी गेल्यानंतर एवढं दमावनंतर हिने आणलं खुश करण्यासाठी बर्गर. तर मी बर्गर खातो, तुम्ही चहा चपाती खावा आणि बेटा पुढच्या ब्लॉगमध्ये.